सर्वांना माझा नमस्कार. संत परंपरा या सदरात आज आपण बघणार आहोत संत बाळूमामा. संत बाळूमामा हे 19व्या शतकातील एक मराठी संत होते. त्यांचा जन्म धनगर समाजातील मायाप्पा आरभावे आणि सत्यव्वा आरभावे या जोडप्याच्या पोटी अश्विन शुद्ध द्वादशी शके 1814 म्हणजेच 3 ऑक्टोबर 1892 रोजी झाला. तत्कालीन मुंबई प्रांतातील आणि सध्याच्या कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यात अक्कोळ हे त्यांचे जन्मगाव आहे. बालपणातले जगावेगळे वागणे सुधारावे म्हणून त्यांना अक्कोळ इथल्या जैन व्यापारी चंदूलाल शेटजी यांच्याकडे चाकरीला ठेवले होते. शेटजी कुटुंबियांकडून जेवणाचे ताट बदलण्याचे निमित्त होऊन बहीण गंगूबाई हिराप्पा खिलारे हिच्याकडे मामा राहू लागले. त्यांचे भाचे बाळूमामांना मामा म्हणत असत. तेव्हापासून ते भाच्यांचे मामा आणि जगाचे बाळूमामा झाले. उन्हाळ्याच्या ऐन दुपारी खोल अवघड विहिरीचे पाणी पाजून 2 साधूंना तृप्त केले. साधूंनी बाळूमामांना वाचासिद्धी व कार्यसिद्धीचा आशीर्वाद दिला. बाळूमामांच्या इच्छेविरुद्ध पण आई वडिलांची आज्ञा पाळण्यासाठी बहीण गंगूबाईंची मुलगी सत्यव्वा बरोबर त्यांचा विवाह झाला. दोघी कुळाचाराप्रमाणे मेंढ्या राखू लागले. फिरता संसार सुरू झाला. बकरी चारत असताना "अरे बाळू, तू गुरु करून घे" अशी आकाशवाणी झाली. तेव्हा बाळूमामांनी ठरवले की मी भुते काढल्याचे पैसे जो कोणी बरोबर सांगेल त्याला मी गुरु करून घेईल. काही दिवसांनी शिवारात फिरत असताना मुळे महाराज भेटले व म्हणाले, "अरे बाळू, भुते काढलेले 120 रुपये मला दे." हे उच्चार ऐकून मामांनी गुरु म्हणून मुळे महाराजांचे पाय धरले.